माझे आमदार रामभाऊ सातपुते यांनी जे स्टेटमेंट दिलं तर याच्यामध्ये त्यांनी जो आकडेवारीचा संदर्भ दिलेला आहे आणि ज्या पद्धतीनं लोकांची ते दिशाभूल करत आहेत ते सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटलं की या पोस्टाची पोलखोल केली पाहिजे की सुट्टं जरी लढलं कोणी किंवा एकत्रित लढलं तरी मी स्ट्रॉंग आहे ही त्यांची भावना चुकीची आहे. त्यांना जे कल्चर आहे ते कल्चर माहीत नाही, संस्कृती माहीत नाही. त्यामुळं जानकर साहेब आता शून्य झालेले आहेत किंवा मोहिते पाटील शून्य झालेले आहेत आणि मीच तेवढा झेंडा लावलेला आहे असं ते नाही आहे हे मला त्या लेखातून सांगेल. तशा परिस्थितीत सुद्धा सहकार महर्षींनी आपलं अस्तित्व दाखवून दिलं. तालुक्यात एक हाती नेतृत्व सिद्ध करून दाखवलं आणि बिनविरोध करण्याची एक किमया साधली. हे भाजपानं प्रतापसिंह मोहिते पाटील यांना थेट केंद्रीय राज्यमंत्रीपद दिलं, सहकाराचं राज्याचं मंत्रिपद विधान परिषद देऊन. परंतु एसबीआंना हे पक्षासाठी झिजून ज्यांनी जमिनी स्वतःच्या घाण टाकल्या विकल्या त्यांची मात्र कदर केली नाही भारतीय जनता पक्षानं. हा भाजपचा इतिहास आहे. तर मला सांगायचं आहे 2014 साली सुद्धा 94,471 मतं ही विरोधात होती. माणसंही विरोधात असतात ते आपण समजून घेतलं पाहिजे. 2019 साली रामभाऊ सातपुते उभा राहिले, त्यांना 1,03,507 मतं ही त्यांना मिळाली. अर्थात त्यांना ही मोहिते पाटील यांनीच पुरस्कृत केलेलं होतं. आपण जे आता आकडेवारी पाहिली एक निवडणूक वगळता 52 पासून आपण कालच्या 2024 पर्यंत निवडणूक बघितली, सातत्यानं आपल्याला मोहिते पाटील परिवाराचं वर्चस्व तालुक्यावर असलेलं बघायला मिळतं. आणि तुम्ही जी आकडेवारी सांगितली 1,00,000 मतं किंवा 80-90 हजारच्या आसपास मतं ही सातत्याने विरोधात राहिलेली आहेत. याकडे कसं बघताय, कशामुळे ही विरोधात मतं राहिलेली आहेत? थोडक्यात काय माहिती आहे का, प्रसिद्धी हव्यास मोठा आहे, स्वतःला प्रोजेक्शन करणं आहे आणि ते प्रोजेक्ट करण्याच्या भानगडीतून ते सातत्यानं मी 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 हे चालू आहे. खरा पक्षाचा जो नेता आहे तो मी म्हणत नाही, तो आम्ही म्हणतो. नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. नेहमीच आपल्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत राहणारे राजकीय विश्लेषक ॲडव्होकेट अविनाश काले आपल्यासोबत आहेत. त्यांची काल परवाची एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे. माजी आमदार राम सातपुते यांनी एका यूट्यूब चॅनलवर मुलाखत दिली आणि तालुक्यातील राजकीय वातावरणात चर्चेला सुरुवात झाली. काय नेमकं त्यांच्या राजकीय पोस्टचा उद्देश होता, काय त्यांना नेमकं सांगायचं होतं, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. वकील साहेब नमस्कार. नमस्कार. परवाची तुमची राजकीय पोस्ट एक चर्चेत आहे सध्या, काय नेमकं त्या पोस्ट मागचा उद्देश होता? मूळ उद्देश हाच होता, माझे आमदार रामभाऊ सातपुते यांनी जे स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं सांगितलं की माळशिरस तालुक्यामध्ये विरोधक जे होते ते मॅनेजड विरोधक होते आणि अकलूज असेल किंवा माळशिरस तालुका असेल प्रचंड दादागिरी आणि प्रचंड अशी भीतीचं वातावरण होतं आणि जे काय क्रांती वगैरे करायची आहे ती मी निर्भीडपणे केलेली आहे आणि हा संघर्ष मी इतका टोकाला नेलेला आहे की दोन्ही लोक एकत्रित येऊनसुद्धा मी त्या विजयाच्या आसपास पोचलेलो आहे. तर याच्यामध्ये त्यांनी जो आकडेवारीचा संदर्भ दिलेला आहे आणि ज्या पद्धतीनं लोकांची ते दिशाभूल करत आहेत ते सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटलं की या पोस्टाची पोलखोल केली पाहिजे आणि लोकांना वास्तव कळलं पाहिजे. याचं कारण असं आहे की जी नवीन पिढी असते, नवीन पिढीला ह्याच्यातलं वास्तव माहीत नसतं, आकडेवारी माहीत नसते, जुन्यांनी केलेला संघर्ष माहीत नसतो. त्याच्या अनुषंगानं असं वाटलं की बाबा प्रत्येक इतिहासाच्या कालखंडामध्ये हा संघर्ष चालत असतो, चालू राहतो. कोणीतरी अचानक येतो आणि मशिया असल्यासारखं मीच फक्त त्याचा उद्धार करता आहे, माळशिरसचा उद्धार मीच करणार आहे, ही जी भावना आहे ही भावना कशी चुकीच्या पद्धतीची आहे हे मला सप्रमाण खोडून काढायचं होतं. तुम्ही तालुक्याच्या राजकारणाचा चांगलाच अभ्यास केला आहे, तुम्ही तालुक्याचं राजकारण जवळून बघितले. काय वाटतं नेमकं राम सातपुते यांनी जी काय भूमिका मांडली की सध्या ते
त्यांनी सांगितले की तालुक्यातील पुढचा आमदार ना मोहिते पाटील ना जानकर यांच्या व्यतिरिक्त भाजपाचा एकट्याने होईल. मुळात त्यांच्या पोस्टमध्ये असा एक भाग होता की नामदार दिलीप कांबळे माझे मंत्री यांनी 2009 साली निवडणूक लढवली भाजपाच्या वतीने आणि त्यांना या तालुक्यातून फक्त 5,000 मतं मिळाली. या 5,000 मताची मी लढत देऊन 1,08,000 इतकी मतं मी केलेली आहेत आणि या विजयाच्या मी जवळपास पोचलेलो आहे. हा जो भाग होता ह्याच्यातला की मी दिलीप कांबळेपेक्षाही जास्त कॅपेबल आहे, इथल्या कुठल्याही विरोधापेक्षा मी कॅपेबल आहे. ही जी आकडेवारी आहे त्यांची ती मुळात चुकीची आहे आणि ती त्याची कारण मी मस्त सांगत असताना मी हे सप्रमाण दाखवून दिलं की विरोधामधली जी मतं आहेत 2009ला सुद्धा ती जरी दिलीप कांबळे यांना 5,000 पडलेली असली तरी दिलीप कांबळेच्या ऐवजी उत्तमराव जानकरांचा जो गट होता त्या गटानं अनंतराव खंडागळे यांना जो अपक्ष उमेदवारी दिली होती त्या अपक्ष उमेदवाराची मतं आणि दिलीप कांबळे यांना पडलेली मतं ही जर एकत्रित केली तर आश्चर्य वाटेल तुम्हाला की त्यावेळेला मोहिते पाटील पुरस्कृत असलेले डोळसुद्धा हे अतिशय पिछाडीला पोचलेले आहेत. 3 ठिकाणी ते वर्गीकरण झालेलं होतं. म्हणजे एका बाजूला दिलीपराव कांबळे उभा राहिले होते आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेनं सुद्धा स्वतंत्र कॅन्डिडेट उभा केलेला होता जो सर्वदे म्हणून होते, लक्ष्मण सर्वदे म्हणून. त्यांनी 23,000 मतं घेतलेली होती, 5,000 मतं यांनी घेतली होती आणि 99,000च्या 1,01,000च्या आसपास यांची मतं गेली होती अनंतराव खंडागळेची. त्याच्यामुळं सर्वाधिक मतं जास्त मिळवून हनुमंतराव डोळस निवडून आले होते. पण ह्या तिघांची जर बेरीज एकत्रित केली तर निश्चितपणे हनुमंतराव डोळस हे पराभूत होत होते. पण राजकारणामध्ये असं नाही होत की विकेंद्रीकरण हा त्याचा एक पाया असतो. ही बाब महत्त्वाची यातली आहे आणि म्हणून मी त्यांना सांगतो की त्यांच्या डोक्यामध्ये जे कल्पना आहे ती कल्पना ही आहे की सुट्टं जरी लढलं कोणी किंवा एकत्रित लढलं तरी मी स्ट्रॉंग आहे, ही त्यांची भावना चुकीची आहे. त्यांना जे कल्चर आहे ते कल्चर माहीत नाही, संस्कृती माहीत नाही आणि लोकांचा जो सांस्कृतिक आणि जी अस्मिता असते त्या अस्मितेच्या बरोबर लोक जातात. म्हणजे आता मी जानकर साहेबाचं अवमूल्यन कितीही केलं करण्याचा प्रयत्न केला विरोधी भावनेतून तरी जानकर साहेबांचं अवमूल्यन होत नाही. कारण जानकर साहेबांना मानणारा जो वर्ग असतो तो त्यांनी कमवलेला तो वर्ग असतो, परंतु ते ज्या जातीत जन्मलेले आहेत त्या जातीच्या समाजाची सहानुभूती आणि त्या समाजाचा जो एक प्रचंड वर्ग जो असतो मोठा तो आपला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहत असतो, तो नंतरच्या काळामध्ये त्यांच्याकडे वर्गीकृत होतो. त्यामुळं जानकर साहेब आता शून्य झालेले आहेत किंवा मोहिते पाटील शून्य झालेले आहेत आणि मीच तेवढा झेंडा लावलेला आहे असं ते नाही आहे, हे मला त्या लेखातून सांगायचं. मतांच्या बाबतीत सांगितलं, मग तालुक्यातील एकंदरीतच आपण मताधिक्याचा विचार केला आतापर्यंतच्या निवडणुकांचा तर मोहिते पाटील विरोधकांचं मतदान हे सातत्यानं तेवढ्या प्रमाणात होतच राहिले. तर ही आकडेवारी कशी आहे? तुम्ही आतापर्यंतची जी निवडणुका बघितल्या विधानसभेच्या एकंदरीतच मोहिते पाटलांचं जे मतदान आहे ते त्यांना पडतच आलेलं आहे आणि विरोधकांचं विकेंद्रीकरण होत गेले, याबद्दल कसं विश्लेषण करतात? तर माझ्याकडे काय आकडेवारी आहे की जी विकिपीडियावर तुम्हाला उपलब्ध आहे तर त्याच्यानुसार 1952 साली जर तुम्ही पाहिलं तर शंकरराव मोहिते पाटील हे स्वतंत्र म्हणून उमेदवार उभे होते. तर त्यांना त्या काळी 1952 साली त्यांना जी मतं मिळालेली आहेत ती 15,076 मतं मिळालेली आहेत. त्याची टक्केवारी ही जवळपास 51.51% होते. त्याच्या उलट त्यावेळच्या काँग्रेस हा त्या काळचा भारतातील सर्वात प्रबळ असा पक्ष असतानासुद्धा त्या पक्षाकडून जगन्नाथ हरिभाऊ
गिरमे म्हणजे ज्यांच्या पाठीमाग साखर कारखानदार आहे, जॉईंट स्टॉक कंपनी होती आणि ते त्यांच्या विरोधामध्ये ज्यांच्याकडं कसलीच साधनसामुग्री नाही असे सहकार महर्षी स्वतंत्र निवडणुकीला उभा राहून सुद्धा अपक्ष उभा राहून सुद्धा त्या जगन्नाथ गिरमे यांना 6,937 मतं पडली. 23.80% ही मताची टक्केवारी आहे त्यांची. मोहिते पाटील यांना 51%, आणि 23% 23.81 म्हणजे 24% पडतं त्याला. तर ही 1952 सालची परिस्थिती आहे. त्यानंतर 1957 साली शंकरराव मोहिते पाटील अपक्षच उभं राहिले. त्यावेळेस त्यांना मतं जी मिळाली ती 21,492 मतं मिळाली. त्याची टक्केवारी 61.34%. म्हणजे बघा वाढ झाली. 51%वरून 61% म्हणजे 10% त्याच्यामध्ये सरासरी वाढ झालेली आहे. आणि पाटील हनुमंतराव शंकरराव जे आहेत ते काँग्रेसकडून त्यावेळेस उभं राहिले होते. त्यांना 11,000 एवढी मतं मिळालेली आहेत आणि त्यांची टक्केवारी 32% वाढलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सरासरी विरोधकाची संख्यासुद्धा 10% वाढली. म्हणजे टक्केवारी जर विरोधकाकडे 10% वाढली तर समर्थनार्थ सुद्धा 10% वाढलेले आहे. त्यानंतर मात्र 1960 साली हे परिवर्तन झालं. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली सहकार महर्षी हे काँग्रेसवासी झाले. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. अनेक सहकारी संस्थेचा पाया त्या काळामध्ये रचला आणि त्यावेळेस त्यांना मतं पडलेली आहेत 32,685 म्हणजे 59.90% ही मतं आहेत त्यांना. आणि शिवाजीराव पाटील जे आहेत त्यांच्या विरोधात जे उभा होते, जे माळशिरसचे होते, त्यांना 20,767 मतं मिळालेली आहेत. यात त्यांना फक्त 38% ही मतं मिळाली आहेत. याचा अर्थ असा आहे की आत्ता जी वाढ झालेली आहे ती वाढ फक्त 8% वाढ झालेली आहे. 60% हां, म्हणजे विरोधकाची जी 4% वाढली पाहिजे होती त्याच्याऐवजी 6% फक्त वाढ झाली. आणि ती वाढ कशामुळे कमी झाली तर सहकार चळवळीचा जो प्रभाव आहे तो प्रभाव त्यांच्यावर तो पडला. शिवाजीराव पाटील हे अपक्ष म्हणून होते किंवा विरोधक म्हणून होते. त्यानंतर 1967ला काँग्रेसकडूनच शंकरराव मोहिते पाटील उभा राहिले. त्यांना 34,145 म्हणजे 60.99% मतं पडली. आणि जयंत जाधव म्हणून होते ते PWPI ते ह्याची मतं पडली. आणि 67 साली त्यांना 21,000 इतकी मतं पडली, 21,019. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 5 वर्षाच्या गॅपनंतर फक्त 1,000 मताची वाढ झाली आणि 1% खाली घसरला. 38% जी मताची टक्केवारी होती ती 37% घसरली विरोधकांचं. पण मोहिते पाटलांचं 60% झालं, वाढ झाली 60.99% म्हणजे 61% झालं. देशमुख साहेबांना 1972 साली तर बिनविरोधच झाले ते. आणि त्यावेळेस जे मतदार नोंदलेले आहेत नोंदणीकृत ते 99,178 मतदार हे नोंदणीकृत. म्हणजे बिनविरोधची सुद्धा राज्यभर चर्चा झाली. स्वतः शंकरराव मोहिते पाटील निवडणुकीत नसताना त्यांनी दुसरा उमेदवार बिनविरोध करून दाखवला. ते सांगोजारावजी देशमुख साहेब यांना ती उमेदवारी दिली आणि त्यांच्या विरोधामध्ये कोणीही विरोधक त्या स्ट्रॉंग पातळीवर नसल्यामुळं ते बिनविरोध झाले. जनतेत कदाचित त्यांना पाठिंबा असेल त्यावेळेची ती सिच्युएशन होती. नाही पण तशा परिस्थितीत सुद्धा सहकार महर्षींनी आपलं अस्तित्व दाखवून दिलं. तालुक्यात एक हाती नेतृत्व सिद्ध करून दाखवलं आणि बिनविरोध करण्याची एक किमया साध्य केली. म्हणजे तो पिकअप आहे, तो पिकअपचा काळ आहे, तालुक्यावर असलेलं वर्चस्वाचा काळ आहे. पण त्यानंतर मात्र 1978ला तुम्हाला माहीत आहे की जेव्हा व्यक्तीचा ॲरो वाढत असतो, व्यक्तीची उंची वाढत असते, तेव्हा विरोधकी तयार होतो. त्या काळामध्ये जनता पक्षाची एक लाट त्यावेळेस आली होती आणि या लाटेच्या निवडणुकीमध्ये स्वार होऊन
त्यावेळी शामराव भीमराव पाटील हे विजयी झाले 1988. मोहिते पाटलांना ही 37,025% मतं पडलेली आहेत. तर त्याची टक्केवारी जी आहे ती 42.81% आणि शामराव भीमराव पाटीलांना जी टक्केवारी पडलेली आहे, मतं पडलेली आहेत ती 48,473 मतं पडली आणि 56% त्यांना मतं पडली. म्हणजे एका बाजूनं जर तुम्ही बघितलं तर 42% ही त्यावेळचं सुद्धा समर्थन जे आहे तो जो म्हणजे टक्केवारीतला जो मला सांगायचा मुद्दा जो आहे, जशी आपण 14 साली नरेंद्र मोदीची लाट पाहिली तशी एक 88 साली तशी ती लाट होती. तरी सुद्धा त्या टक्केवारीमध्ये जो फरक होता तो फरक हा 5 ते 6% याच्या पुढं तो जात नाही. 42 आणि 8 आणि 6 10-12% जवळपास तो पडला, फरक पडला. त्यानंतर आपण 1952 पासून आकडेवारी पाहिली. आता हो. 1952 ते 1972 पर्यंत मोहिते पाटील, शंकरराव मोहिते सहकार महर्षींचं वर्चस्व राहिलेलं आपल्याला दिसलं. प्रत्येक निवडणुकीत त्यांची टक्केवारी वाढत गेली. अपवाद राहिला 1978चा. 78 साली जनता पक्षाची लाट आली आणि 7-8% जसं तुम्ही म्हटलं त्यानुसार त्यांचा थोडासा पराभव झाला. 1980 साली जेव्हा विजयसिंह मोहिते पाटील हे उभा राहिले. आता बघा गंमत बघा, शामराव भीमराव पाटील यांनी काय केलं की काँग्रेसकडे सांगितलं की मी सहकार महर्षींचा पराभव केलेला आहे, त्यामुळं माझं सिटिंग उमेदवारी आहे, इथली आमदारकी आहे, तर तुम्ही मला जागा द्या. आणि आता यांचं काय सगळं संपलेलं आहे. विजयसिंह मोहिते पाटील हे फार तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषून ते हे झालेले होते आणि एक युवक, एक तरुण कार्यकर्ता अशा स्वरूपामध्ये ते उभा होते. आणि काँग्रेस पक्षाने त्यांनी तिकीट दिलं नाही. पण तिकीट दिलं नाही तर 80 साली अपक्ष म्हणून विजयसिंह मोहिते पाटील उभा राहिले. शिडी चिन्ह होतं आणि ते मला चांगलं आठवतं. तर गंमत बघा तुम्हाला मी सांगतो, त्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील यांना 66,086 मतं पडली. 66,000 मतं त्यांना पडली आणि त्याची टक्केवारी जाते 70.65%. म्हणजे किती मोठी ग्रिप्स आहे बघा. याच्या विरोधामध्ये, त्यांच्या विरोधामध्ये शिवाजीराव भगवानराव पाटील हे जनता पक्षाकडून उभा राहिले होते. त्यांना मात्र 25,655 मतं पडली. त्याची टक्केवारी 28.28%. म्हणजे ज्या जनता पक्षानं 78 साली पराभव केला त्या जनता पक्षाला केवळ 28% मतं पडली. आता बघा त्याच्या पुढं 5 वर्षानंतर सत्तेत गेले मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील गेले. तर त्यावेळेस त्यांना काँग्रेसनं पुन्हा तिकीट दिलं आणि काँग्रेसनं तिकीट दिल्यानंतर 64,000वरून 89,397वर त्यांनी झेप मारली. त्याची टक्केवारी जाते 83.35%. 13%ची वाढ झाली. आणि त्यावेळेस जो पवारसाहेबांचा यस काँग्रेस होती त्याच्याकडून सुभाष महादेव ताटे, त्यांना आप्पा म्हणायचे, ते उभा राहिले होते. त्यांना फक्त 16,635 एवढी मतं मिळाली. त्याची टक्केवारी 15.51%. म्हणजे 15% लोक फक्त त्यांच्याबरोबर राहिले 1985 साली. म्हणजे जो ॲरो आहे तो वाढत गेला. तो विजयसिंह मोहिते पाटील यांचा ॲरो हा वाढत गेला. कर्तृत्वामुळं त्यांना ते प्रचंड मोठ्या प्रमाणात ते झेप घेत गेले. त्यानंतर 90 साली जर तुम्ही बघितलं तर 90 साली विजयसिंह मोहिते पाटील यांना 84,747 मतं आहेत. त्याची टक्केवारी 64.73% आहे. आणि मी तेच सांगत होतो, माळशिरस तालुक्यामध्ये धनगर समाजाचं जे आदरणीय नेतृत्व आहे की ज्यांनी 1 रुपयाची कधी लाच खाल्ली नाही, त्यांच्यावर कधी कोणाचा आक्षेप कोणाचा आला नाही, अतिशय सनदशीर मार्गानं जाणारं, कायदेशीर मार्गानं जाणारं, अतिशय सुसंस्कृत असलेलं नेतृत्व म्हणून आदरणीय SB अण्णाकडं आजसुद्धा लोक, जरी ते विरोधी पक्षात असले तरी किंवा कुठेही असले तरी, आजसुद्धा पूर्ण तालुका त्यांचा मान आणि सन्मान ठेवतो.
ही संस्कृती आहे आपल्याकडं, माळशिरस तालुक्यामध्ये संस्कृती आहे. त्या एस बी अण्णांना जी मतं पडली 99 साली ती 44,445 मतं पडलेली आहेत. त्याची टक्केवारी जाते 33.94%. SB अण्णांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडून. भाजपकडून म्हणजे हे जे म्हणतायत की दिलीप कुमार कांबळे यांना फक्त 5,000 मतं पडली, तर 1990 साली एस बी अण्णांना 44,455 मतं पडली. 1995 साली एस बी अण्णांना 65,247 मतं पडली. याच सुभाष अण्णांना 1999 साली 56,692 मतं पडली. आणि प्रकाशराव पाटील जे आहेत ते काँग्रेसकडून उभा राहिले होते, त्यांना 5,064 मतं पडली. म्हणजे ती मतं का कमी दिसत आहेत, तर विभाजन झालं. काँग्रेसकडून प्रकाश पाटील उभा राहिले, विजयशिव मोहिते पाटील NCPकडून उभा राहिले आणि भाजपकडून ॲडव्होकेट सुभाष अण्णा 1999 साली उभा राहिले, त्यांना 56,692 मतं पडली. हे जे म्हणतायत ना की 2009 सालचाच हे आकडेवारी का देत आहेत, तर आकडेवारी ह्यासाठी देत आहेत की भाजपाला इथं काहीच स्थान नव्हतं आणि हे स्थान मी निर्माण केलं. हे जे ते खोटं सांगतायत ना, तर त्याचं कारण असं होतं, भाजपाला जी उतरते काळा लागली त्याचं कारण असं होतं की त्या काळामध्ये भाजपानं ज्यांनी त्याग केला भाजपासाठी, त्या नेतृत्वाचा उचित सन्मान, स्थानिक नेतृत्वाचा उचित सन्मान केला नाही. त्यांना कधी मंत्रिपदं दिली नाहीत. त्यांना छोटंसं शेळी मेंढे पालनाचं मेष महामंडळ दिलं, ज्याचं आर्थिक बजेटसुद्धा फार मोठं नव्हतं, शेळीच्या शेपटासारखं ते होतं. आणि त्यामुळं अण्णासारख्यांच्या एका वकिलांचा, एका ज्येष्ठ विधिज्ञाचा अवमान हा भाजपानं केला त्या काळामध्ये. 95 ते 99 ही भाजपाची सत्ता आहे ना. या सत्तेच्या काळामध्ये भाजपानं प्रतापसिंह मोहिते पाटील यांना थेट केंद्रीय राज्यमंत्रीपद दिलं, सहकाराचं राज्याचं मंत्रिपद, विधान परिषद देऊन. परंतु एस बी अण्णा हे पक्षासाठी झिजून ज्यांनी जमिनी स्वतःच्या घाण टाकल्या, विकल्या, त्यांची मात्र कदर केली नाही भारतीय जनता पक्षानं. हा भाजपचा इतिहास आहे. आणि याच्यामुळं काय झालं होतं की भाजपपासून जी फळी आहे ती फळी दुरावली. म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचं, भाजपचा हा इतिहास आहे की स्थानिक जी नेतृत्व आहे ती फक्त वापरायची. मग ते एस बी अण्णा असतील, मोहिते पाटील असतील, आणखीन कोणी असेल, ती वापरायची. उत्तमराव जानकरांनी सुद्धा जो भाजपा सोडली त्याचं कारणच ते आहे, त्यांनी स्वतःची कॅपेबिलिटी दाखवली होती. त्याच्याकडे यायचंच आपल्याला, आपण पुढच्या आकडेवारी बघू. आता 2004 साली विजयशिव मोहिते पाटील उभा राहिले होते, त्यांना 1,32,543 मतं पडली होती. आणि तेव्हा बसपा हाही उभा राहिला होता, त्याला 27,831 मतं पडली होती. आणि दिलीप ज्ञानदेव कांबळे यांना 5,875 मते पडली होती. आणि जानकर उत्तमराव हे अपक्ष उभा राहिले होते, त्यांना 66,134 मतं पडली होती. तुम्ही नीट लक्षात घ्या, 2004 साली जानकर साहेब हे अपक्ष उभा राहिले होते, त्यांना 66,134 मतं मिळाली होती. विरोधक म्हणून या सगळ्या मतांची जर आकडेवारी काढली तर हे 66, हे 5,000 आणि हे 24,000 हे बसपा. आणि बसपा हे म्हणजे इतके मतांची सगळे विभाजन होत होतं. तर आता जसं आहे असं आकडेवारी, त्यात बसपाची एंट्री झाली होती आणि 66,000च्या आसपास यांनी ती मतं घेतली होती. म्हणजे या तालुक्यात विरोधकच नाही. ही आकडेवारी पहिल्यांदाच मी हासिल केलेली आहे. ही जी आहे ना भावना, ही चुकीची आहे. आणि ह्या पार्श्वभूमीच्या आधारावर जेव्हा त्यांनी 2014ला निवडणूक लागली, 2009ला हनुमंतराव डोळस उभा राहिले होते,
त्या माळशिरस तालुक्यात आरक्षण पडल्यानंतर आरक्षण पडलं आणि त्यानंतर NCPकडून हनुमंतराव डोळस पहिल्यांदा उभा राहिले आणि त्यांना 82,360 मतं मिळाली. 47.43% मतदानाची टक्केवारी आहे. जानकर साहेब हे अपक्ष म्हणून उभा राहिले होते, तर त्यांना 66.134 मतं आहेत. आणि मग त्यावेळेस 2009 साली कांबळे उभा राहिले होते, तर त्यांना 5,865 मतं आहेत. म्हणजे 66 आणि 5 66 आणि 5 71. तर 71 ते 72,000 मतं ही विरोधात आहेत आणि 82,000 मतं जी आहेत ती मोहिते पाटलाकडे आहेत, असल्याचा अर्थ आहे. मग डिवायडेशन अंतर्गत काय इकडे तिकडे होईल. नाही, पण ह्यात महत्वाचा घटक असा की माजी आमदार डोळस जे होते स्वर्गीय, त्यांचं तसं तालुक्यात काय संबंध नव्हता, हे नव्हतं, पुरस्कृतच होते. पुरस्कृत मी नेहमीच म्हणतो ना, ते पुरस्कृत. मोहिते पाटील यांच्या मग तसंच पुरस्कृत 2014 साली जी निवडणूक झाली, इकडूनही पुरस्कृत आहेत मोहिते पाटील हनुमंतराव डोळस. आणि अपक्ष म्हणून उत्तमराव जानकरांना त्यावेळेस जात दाखल्याचा प्रश्न उभा राहिला, त्याला स्टे बसला आणि मग त्यांना अनंत खंडागळेंना उमेदवारी द्यावी लागली. तर अनंत खंडागळेला मी जे म्हणालो तसं 70,934 मतं मिळाली आणि लक्ष्मण सरवदे जे होते त्यांना 23,537 शिवसेनेचं आणि त्यांचं विभाजन झालं. या 2 मताची टक्केवारी जी आहे ती बघा, गंमत बघा, 94,471 होते. हे 2 मतांची जर तुम्ही बेरीज केली तर 2 विरोधकांची मतं जर बेरीज केली 94,471 होते. त्याच्या विरोधामध्ये, त्याच्या अपोजिशनमध्ये हनुमंतराव डोळस यांच्या मताची बेरीज ही 77,179 होते. आणि अजून मी ते बारकी छोटे मोठे धरले नाहीत. कोणाला 100-500 पडलेत, कोणाला 1,000-2,000 पडलेत, अशी कमीत कमी 10-15 हजाराची नेहमीच रांग लागलेली असते. तर मला सांगायचं आहे 2014 साली सुद्धा 94,471 मतं ही विरोधात होती. माणसंही विरोधात असतात, ते आपण समजून घेतलं पाहिजे. 2019 साली रामभाऊ सातपुते उभा राहिले, त्यांना 1,03,507 मतं ही त्यांना मिळाली. अर्थात त्यांना ही मोहिते पाटील यांनीच पुरस्कृत केलेलं होतं. आमदार डोळस नौके होते तसं पूर्ण रामभाऊ सातपुते सुद्धा हे मोहिते पाटील पुरस्कृत होते. आज जे विरोधक रामभाऊ सातपुते आमचा नेता आहे असं म्हणतायत, ते त्यावेळेस रामभाऊ सातपुतेच्या विरोधात होते. आज मोहिते पाटील त्यांच्या विरोधात आहेत म्हणून ते तिकडे चिटकलेले आहेत आणि आज त्यांना रामभाऊ सातपुते हा मोठा नेता वाटतो आहे. परंतु त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना उत्तमराव जानकर, त्यांना 1,09,17 मतं पडलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 1,01,000 इतकी मतं त्यांना पडलेली आहेत आणि 2,590 मतांनी त्यांचा फक्त पराभव झालेला आहे. म्हणजे हा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स कधीच कमी नव्हता, फारच या टोकापासून फारच कमी आहे अशातला तो भाग नव्हता. आणि त्यामुळं जर कोणी म्हणत असेल की आता मी विजयी होणार आणि मीच फक्त विजयी खेचू शकतो आणि मग आता उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील एकत्रित आले, तर हे दोघं एकत्रित असताना आम्ही त्यांच्या विरोधामध्ये एवढी मतं मिळवली, तर ही मतं जी आहेत ती मोहिते पाटील नको आहेत. मोहिते पाटील यांच्याबद्दल कायमस्वरूपी मनामध्ये ज्यांच्या आडी आहे अशा माणसांची मतं ही त्यांच्याकडे वर्ग झालेले आहेत. आपण जे आता आकडेवारी पाहिली, एक निवडणूक वगळता 52 पासून आपण कालच्या 2024 पर्यंत निवडणूक बघितली, सातत्यानं आपल्याला मोहिते पाटील परिवाराचं वर्चस्व तालुक्यावर असलेलं बघायला मिळते. आणि तुम्ही जी आकडेवारी सांगितली 1,00,000 मतं किंवा 80-90 हजारच्या आसपास मतं ही सातत्याने विरोधात राहिलेली आहेत. याकडे कसं बघताय, कशामुळे ही विरोधात मतं राहिलेली आहेत? आपण जर बघितलं तर इतर तालुक्याच्या तुलनेनं माळशिरस तालुक्याचा विकास आपल्याला झालेला दिसतो. तर ही जी मतं आहेत ह्यात काय जातीय राजकारण आहे काय? तुमचा एक अभ्यास म्हणून काय ह्या तालुक्यातील विरोधी मताकडे कसं बघताय? याला कारण हेच आहे की सहकार चळवळीने जे बांधलेले लोक आहेत
कामगार आहेत, शेतकरी आहेत आणि ज्यांना स्थायी विकासाच्या बाजूनं सुरक्षितता हवी आहे, अशी सगळी माणसं जी आहेत ते असं नेतृत्वामध्ये चेंजेस सारखं करत नाहीत. नेतृत्वामध्ये चेंजेस करण्याची जी उर्मी आहे ती उर्मी त्यांना येते की ज्यांच्या हातामध्ये कसलीच कधीच सत्ता नाही आणि सातत्यानं जे उड्या मारत असतात, असे पोरखेळ जे पोरं करत असतात त्यांच्या माध्यमातून ते चालू असतं. परंतु जे स्थायी विकासाच्या दिशेनं जे लोक असतात ते तसेच त्याला राहतात चिटकून. मग ह्याला कुठं किंवा जाती अंग आहे का? म्हणजे जसं आपल्या तालुक्यावर धनगर समाजाचा प्रभाव आहे, मग हे जे काय 70-80 हजाराचं जे काय मतदानाचा डिफरन्स राहतोय मोहिते पाटील विरोधकांमध्ये, त्याला कारण हे कुठंतरी असू शकतं का? मोहिते पाटलांनी पर्टिक्युलरली जातीचं राजकारण केलं नाही, परंतु तुम्ही म्हणता तसा जात अस्मिता नावाचा एक भाग असतो आणि त्या जात अस्मितेतून त्या ह्याच्यातून धनगर समाज वर्सेस मराठा समाज अशी एक ऐतिहासिक अशी संघर्षाची एक परिणिती तुम्हाला आजही बघायला मिळते, आजच्याही राजकारणात बघायला मिळते. त्याच्यातून काही भाग निर्माण झाला, परंतु धनगर समाजसुद्धा पूर्ण मोहिते पाटलाच्या विरोधात होता किंवा राहिला असं झालेलं नाही. तर धनगर समाजातल्या सुद्धा अनेक मंडळी ही मोहिते पाटलांच्या बरोबर सत्तेबरोबर राहिली, मोहिते पाटलांच्या बरोबर राहिली आणि ती कॉन्स्टंट राहिली. तर माळशिरस तालुक्यातला मराठा हा जो वर्ग आहे तो स्ट्रॉंग आहे, लोकसंख्येनं मोठा आहे. त्यांच्याबरोबर दलित समाज जो आहे इथला तो पूर्ण अंशानं उभा राहिला. इथला जो मुस्लिम समाज अल्पसंख्याक आहे त्यालाही त्याची सुरक्षितता वाटली आणि इथला जो भटकामुक्त असेल आणि आणखीन कोण छोटे छोटे जे घटक होते, लाभार्थी येत होते, अल्पसंख्याक होते, बाकीच्या ह्या इथल्या स्थानिक नेतृत्वाच्या बरोबर जॉईंटली जोडले गेलेले असल्यानं, आत्मीयतेनं जोडले गेले असल्यानं ही माणसं निवडणूक म्हणून निवडणुकीकडे बघत नव्हती, तर ते आपलेपणातून बघायचे. त्याच्यामुळं मोहिते पाटलांचं जे मतदान आहे ते कॉन्स्टंट राहिलं. तर आपण पुन्हा एकदा राम सातपुते यांच्या मुलाखतीकडे येऊया. त्यांनी जे काय त्या मुलाखतीत संदर्भ दिले, आकडेवारी दिली, काय कारण वाटतं तुम्हाला या पाठीमागं? काय त्यांना स्वतःच पाहिजे का स्वतःला प्रमोट करायचे? तुम्ही जर बघितलं रामभाऊ सातपुतेंचं साध्या बोर्डाचं जरी उद्घाटन करायचं असेल, साध्या बोर्डाचं एखाद्या शाखेचं उद्घाटन करायचं तर ते सातत्यानं त्या मूडमध्ये असतात, आंदोलनकारी मूडमध्ये असतात ते. आणि आपण काहीतरी वेगळे आहोत हे दर्शवण्यासाठी ते काय करतात, तुम्ही जर त्यांच्या पोस्ट पाहिल्या, अनेकदा जर पोस्ट पाहिल्या तर त्या पोस्टमध्ये तुम्हाला असं दिसेल की स्थानिक माणसाचं ते जास्त पुन्हा सहकाऱ्यांचं नाव कुठं जास्त घेत नाहीत. जिथं मोठी लढाई असते त्यांच्यापेक्षा कोणी मोठा असेल तर त्याचं थोडंसं नाव घेणार. उदाहरणार्थ मी पालकमंत्र्याचं नाव घेणार आणि त्याच्याबरोबर मी होतो, अमुक होतो आणि असं ते माझं नाव टाकणं पाहिजे हे त्यांचं स्वतःचं, आणि बाकीच्या सहकार्याचं कुणाचंही नाव येणार नाही याची ते दक्षता घेतात. थोडक्यात काय माहीत आहे का, प्रसिद्धीचा हव्यास मोठा आहे, स्वतःला प्रोजेक्शन करणं आहे आणि ते प्रोजेक्ट करण्याच्या या भानगडीतून ते सातत्यानं मी 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 हे चालू आहे. खरा पक्षाचा जो नेता आहे तो मी म्हणत नाही, तो आम्ही म्हणतो. आम्ही संघर्षयात्रा काढल्या असं गोपीनाथ मुंडे म्हणायचे. मी संघर्षयात्रा काढल्याच नाही म्हणायचे, आम्ही संघर्षयात्रा काढली. एकंदरीतच आत्ताच्या राजकीय परिस्थिती पाहता किंवा तुम्ही जसं म्हणताय राम सातपुते मी करताय, त्यांचं एकंदरीतच वावर पाहता 2029च्या निवडणुकीकडे कसं बघताय तुम्ही? ते फार मोठ्या भ्रमात आहेत. त्यांना असं वाटलं आणि ते सांगणं फार गरजेचं आहे. ह्या प्रश्नाला जोडून एक कारण असं की उत्तमराव जानकर यांनी विधान परिषदेच्या निमित्तानं परत एकदा फारकत घेतली. मग एकीकडे उत्तमराव जानकर यांनी, आता पुढची भूमिका त्यांची अजून आली नाही, पण त्यांनी जर तीच कॉन्स्टंट ठेवली तर एकीकडे उत्तमराव जानकर, एकीकडे राम सातपुते आणि एकीकडे परत मोहिते पाटील देतील ते उमेदवार. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, मी तेच सांगतोय तुम्हाला. उत्तमराव जानकरांना त्यांनी, ते भाजपमध्येच होते, उत्तमराव जानकरांना त्यांनी लोकसभेचंही तिकीट दिलं नाही सोलापूरचं. कारण त्याचं कारण त्यांनी दाखवलं की स्थानिक तिथले जे लोक आहेत
ते असं म्हणतायत की आमच्याकडे आता ओरिजिनल जातीच्या दाखल्याचा माणूस द्या, ओरिजिनल. म्हणजे त्यांनी इनडायरेक्ट असं सांगितलं उत्तमराव जानकरांना की तुमचं ओरिजिनल जात दाखला नाही. म्हणजे विजयकुमार देशमुख वगैरे त्यांना थांबवलं. अतिशय लाडकं बाळ म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तमराव रामभाऊ सातपुते यांना सोलापूरची लोकसभा दिली. अगदी सर्वे करायला लावला होता जानकर साहेबांना. आणि सर्वे करायला लावल्यानंतर इकडून अंतर्गत संघर्ष चालू केला. तो कसा होतो, काय होतो, सगळं आपल्याला माहीत आहे. त्यानंतर जानकर साहेब म्हणले बाबा ठीक आहे, लोकसभेला नाही, मग तुम्ही मला माळशिरसला द्या. तर जानकर साहेबांनी त्यांनी सांगितलं की माळशिरसमध्ये रामभाऊ सातपुते उभा राहतील, तुम्ही फलटणमधून उभा राहा, आणि तुम्हाला वाटलं सर आम्ही पैसे देतो, मग फलटणमध्ये देतो. हे ह्याचा सरळ अर्थ काय माहिती आहे का, की ज्याची पाळंमुळं जमिनीत आहेत त्याची पाळंमुळं तिथली उपटायची, त्याला दुसऱ्या ठिकाणी प्लॅन्ट करायचा, आणि दुसऱ्या ठिकाणी प्लॅन्ट केला की ती व्यक्ती ही लुळीपागळी होते, पूर्ण पक्षाच्या अधीन राहते, पक्षाच्या मेहरबानीवरच त्याचं नेतृत्व फुलतं. उत्तमराव जानकरांसारख्या लढवया माणसाला त्यांना असं हातचं बाहुलं बनवायचं होतं, ते फलटणमध्ये टाकून. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर अगदी गोपीचंद पडळकरसुद्धा त्यांच्या भागातून नाही निवडून आले, ते जतकडून निवडून आले, तासगावमधून नाही निवडून आले, ते जतमधून निवडून आले. अर्थात आता तिथला पक्षाचा पाठबळ जर त्यांचं संपलं भविष्यामध्ये कधी काळी पक्षानं हात काढून घेतला तर ते झिरो असतात. तर जानकर साहेब आणि ह्यांच्यामध्ये फूट होईल, ह्या संघर्षावरून फूट होईल. जरी ते एकत्रित आले होते ना, मोदीच्या एका स्टेजवर भाजपाला दोघांनी पाठिंबा दिला होता आणि ते दोघे एकत्रित आले होते. जर आम्ही यांना तिकीट दिलं नाही तर उत्तमराव जानकर नाराज होतील, आणि फार तर काय करतील, तर ते स्वतःची उमेदवारी भरतील, ते कधी मोहिते पाटलाकडे जाणार नाही, असा भाजपाचा होरा होता. आणि त्या होऱ्यातून त्यांनी काय केलं, ती गेम टाकली. परंतु दुर्दैव त्यांचं असं झालं की त्यांचा प्लॅन हा उत्तमराव जानकरने उधळून लावला, आणि त्यांनी सांगितलं की आमचा स्थानिक जो आहे त्या आमचं वैर आमच्यातले बघू आम्ही, परंतु आम्ही बाहेरच्या जाता नाही आम्ही हे करणार, तुमची गुलामी आम्ही का करणार. आणि त्यावेळेस त्यांनी मोहिते पाटलाबरोबर हातमिळवणी केली. मोहिते पाटील निवडून आले लोकसभेला, आणि उत्तमराव जानकरांनी त्याची बक्षिशी मिळाली. उत्तमराव जानकरी लोकप्रतिनिधी झाले. आत्ता काय केलं त्यांनी, मग हे जी आघाडी आहे ही आघाडी झाल्यामुळे गंमत झाली. महाराष्ट्रामधलं जे भाजपाचं एक समीकरण आहे, माधव नावाचं एक समीकरण आहे त्यांचं, माळी, धनगर आणि वंजारी हे 3 घटक जे आहेत ते स्ट्रॉंगली भाजपाकडे असले पाहिजे, ती त्यांची दृष्टी आहे. त्याशिवाय आपण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करू शकत नाही, ही त्यांची रणनीती आहे. माळशिरस तालुक्यामधल्या जानकर साहेबांनी, करमाळ्यामधल्या तुमच्या आमदार नारायणराव पाटील यांनी, आणि सांगोल्यामधल्या देशमुखांनी, बाबासाहेब देशमुख यांनी, ही तिन्ही मंडळी ही धनगर नेतृत्व आहेत. आणि धनगर समाज नेतृत्व असून मोहिते पाटलांच्या बरोबर त्यांनी केलेल्या किंवा पवारसाहेबांच्या बरोबर केलेली जी आघाडी आहे, या आघाडीच्या माध्यमातून त्यांनी हे समीकरण उद्ध्वस्त केलं. मराठा आणि धनगर हे दोन्ही एकत्रित आले, आणि ह्याला तोडणं, ब्रेक करणं हे फार गरजेचं होतं, हे भाजपला वाटलं. त्यांनी त्या पद्धतीने ब्रेक केलं, आणि ब्रेक केल्यानंतर ही विधान परिषद त्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी जिंकली. परंतु त्या अपेक्षेप्रमाणे जिंकल्यानंतर हे ओझं त्यांना ठेवायचं नाही. ते बाबासाहेबाबद्दल नाहीत बोलले, ते नारायणआबा पाटलाबद्दलही नाहीत बोलले, फक्त त्यांना माळशिरस तालुक्यामध्ये उत्तमराव जानकर साहेबांचं ओझं ठेवायचं नाही, हे न केलं ठेवायचं.